राज्यातील पेरणी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, नुकताच मान्सूनचा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय झालेला असतानाच आता पावसाबद्दल सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झालेला होता, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्हाला जे पेरणीची चिंता लागलेली होते तर ते पेरणीची चिंता आता मिटत होते, परंतु त्यातच आता एक धक्कादायक आणि चिंता करायला लावणारी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता बघा, गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पाऊस भागबदल सुरू होता, परंतु आज अचानक अरबी समुद्रामध्ये अशी एक विचित्र घडामोड घडलेली आहे। या घडामोडीमुळे आता पाऊस बंद होणार आहे। आता बघा, येणारे पुढचे 48 तास राज्यातील पेरणी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी धोक्याचे ठरणार आहे, कारण आताच 5 मिनिटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, हवामान खाते पंजाब डक साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून राज्यातील पेरणी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आलेले होते। बघा, शेतकरी बांधवांनो, ही शासकीय सूचना ऐकल्याशिवाय तुम्ही पेरणीची घाई करू नका, अन्यथा शेतीमध्ये टाकलेले बियाणे हे वायाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कारण सध्याच्या स्थितीला जो पाऊस सुरू आहे तर तो पाऊस मान्सूनचा खरा पाऊस नसून मान्सूनच्या खऱ्या पावसाची तारीख आता वेगळीच निघालेली आहे। शेतकरी बांधवांनो, हा जो पाऊस सुरू आहे तर हा पाऊस बघून तुम्ही भारावून जाऊ नका, कारण तुम्हाला माहिती असेल की एल निनो सक्रिय झालेला होता, त्यामुळे 2026 सालामध्ये दुष्काळ पडेल अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आलेले होते। तरी पण हा पाऊस पडलेला होता, परंतु आता एक नवीनच संकट ओढवलेलं आहे, तर ते नवीन संकट म्हणजे गोड जिल्हा। बघा, हे गोड जिल्हा महासंकट, यामुळे आता पुढचे 8 दिवस पाऊस बंद होणार आहे। आता या गोड जिल्ह्याच्या महासंकटामुळे शेतकरी बांधवांच्या पेरण्या वायाला जाणार अशी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। आता बघा, शेतकरी बांधवांना प्रत्येक वर्षी पाऊस सुरू होत असतो आणि तो काही दिवस थांबला जातो, परत सुरू होतो। असाच पावसाळा आपल्याकडे वर्षानुवर्ष सुरू होता, परंतु यावर्षीचा पाऊस आता नुकताच सुरू झालेला आहे आणि त्यातच लगेच बातमी समोर आलेली आहे की पाऊस थांबणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये 3 सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना पुढच्या 10 दिवसात पाऊस कशा पद्धतीने बंद होणार आहे, कुठे पेरण्या करायच्या, कुठे पेरण्या करू नये, कुठे पाऊस पडणार नाही, तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आज हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। आता बघा, शेतकरी बांधवांना तुम्ही मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती, टीव्ही चॅनलवरती, वर्तमानपत्रामध्ये बातम्या ऐकत होतात। मुंबई, पुणे, ठाणे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत होता, सगळीकडे जलमय वातावरण झालेलं होतं, परंतु आता हवामान खात्यातील काही अभ्यासकांनी एक मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमधून पेरणी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये सूचना या ठिकाणी देण्यात आलेले होते। बघा, नुकतेच मान्सूनने झलक दाखवलेली होते, त्यामुळे शेतकरी बांधव आनंदाने नाचू लागलेले होते, परंतु आता शेतकरी बांधवांना ही नवीन आलेली बातमी आहे। ही बातमी ऐकून तुम्ही 100% दुःखी होणार आहात, कारण जे शेतकरी बांधव घाई गडबडीने पेरणी करतील तर त्या शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागणार की काय, अशा प्रकारची प्रश्नावली तयार झालेली आहे। मग शेतकरी बांधवांना तुम्ही पेरणी लगेच करायची की अजून वाट पाहायची आहे, याविषयी आता महत्त्वाची माहिती देत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांना प्रत्येक वर्षी मान्सून पाऊस जून महिन्यामध्ये दाखल होत असतो, परंतु यावर्षी जून महिन्याचे 15 दिवस फक्त ऊन पडत होता, म्हणजेच यावर्षी दुष्काळ पडेल अशा प्रकारचे चिन्हे दिसत होते। वेगवेगळे हवामान तज्ञ सुद्धा असेच अंदाज देत होते की जसा 1972 ला दुष्काळ पडलेला होता त्याच पद्धतीने आता 2026 सालामध्ये दुष्काळ पडेल, परंतु फक्त पंजाब डक सांगत होते की या 2026 सालामध्ये पाऊस पडेल, परंतु या पंजाब डकांकडे कोणीही लक्ष दिलेले नव्हते, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेले होते। परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर पंजाब डक साहेबांचा अंदाज आता खरा झालेला आहे, परंतु पंजाब डक साहेबांनी आता पाऊस बंद झाल्यानंतर एक नवीन अंदाज दिलेला आहे। त्या अंदाजानुसार आता पाऊस बंद होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही पेरणी कधी करायचे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डबल पेरणी करावी लागू शकते, याची संपूर्ण सविस्तर माहिती आता 5 मिनिटांपूर्वी देण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना पाऊस बंद होणार आहे। जरी एल निनोचं संकट टळलेलं असलं तरी पण आता एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे। या संकट
चक्रीवादळामुळे आता पाऊस थांबणार, दुष्काळ पडणार, पेरण्या फेल जाणार, अशा प्रकारची नवीन माहिती आता समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आणि हवामान खात्याच्या माध्यमातून पुराव्यासहित ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पेरणी करणार असाल किंवा तुम्ही पेरणी केलेली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात महत्त्वाची बातमी आता ठरत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, 6 मॉडेलच्या माध्यमातून या पावसावरती अभ्यास करण्यात आलेला आहे। त्या 6 मॉडेल्सने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही। या 16 जिल्ह्यांमध्ये छावण्या कराव्या लागतील, अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। म्हणजे उर्वरित जिल्हे आहेत तर त्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडेल, अरबी समुद्रामध्ये जी काही वेगळी घटना पाहायला मिळालेली आहे तर ती घटना काय आहे, यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरुवात करायची आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी करू नका, कोणत्या जिल्ह्यातील पेरण्या फेल जातील, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांना जे मान्सूनच्या पावसाने झलक दाखवलेले होते, झलक दाखवून मान्सूनचा पाऊस गायब झालेला होता, तर शेतकरी बांधवांनो या मान्सून पावसाने या ठिकाणी शेतकरी बांधवांना आनंद केलेले होते, तर तो मान्सूनचा पाऊस आता शेतकरी बांधवांना दुखी करत आहे। कारण शेतकरी बांधवांनो आता पाऊस बंद होणार आहे। बघा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडेल, अशा प्रकारची माहिती पंजाब डकांनी दिलेली होते आणि त्याच पंजाब डक साहेबांनी आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑक्टोबर या पुढच्या महिन्यांमध्ये पाऊस पडणार नाही, अशा प्रकारची मोठी माहिती दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक आणि आवर्जून ऐकायची आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये प्रचंड मान्सूनचा पाऊस पडत असतो, परंतु या 2026 सालामध्ये अल निनो सक्रिय झालेला होता, सुपर अल निनो सक्रिय झालेला होता। त्यामुळे अरबी समुद्रामध्ये सुद्धा अशा काही विचित्र घटना घडलेल्या होत्या। त्यामुळे सर्व हवामान खाते असतील, पंजाब डक असतील, यासोबत वेगवेगळे हवामान तज्ज्ञ असतील तर त्यांनी अंदाज वर्तवलेला होता की 2026 सालामध्ये दुष्काळ पडेल, 2026 सालामध्ये पेरण्या फेल जातील, शेतकरी बांधवांचा अतोनात नुकसान होईल, अशा प्रकारची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली होते। परंतु शेतकरी बांधवांनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मान्सूनच्या पावसाने झलक दाखवलेली होते, परंतु मान्सूनचा पाऊस झलक दाखवून गायब झालेला होता। जर विचार करायला गेला तर मान्सूनचा पाऊस जून महिन्यामध्ये प्रचंड पडत असतो, जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा परतीचा पाऊस पडत असतो, परंतु या 2026 सालामध्ये मान्सून पावसाने शेतकरी बांधवांना धोका दिलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांना पेरण्या फेल जातील, दुबार पेरणी करावी लागेल, अशा प्रकारच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून तुफान प्रमाणामध्ये सुरू होत्या। परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारच्या माध्यमातून, हवामान खात्याच्या माध्यमातून, पंजाब डक साहेबांच्या माध्यमातून एक मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होते। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये सूचना दिलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यांमध्ये छावण्या कराव्या लागणार आहेत, काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही, काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल, काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती ओढवणार आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी करावी लागेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी करावी लागणार नाही, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या फेल जातील, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडेल, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही पेरणी केलेली असेल किंवा तुम्ही पेरणी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आता ठरत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जे नवीन संकट ओढवलेलं आहे, पाऊस बंद होणार, अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या सुरू आहेत तर त्या बातम्या कशाच्या आधारावरती सुरू आहेत त्याच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सुरुवातीपासून जर पाहायला गेलं तर बघा मागच्या 2025 सालामध्ये अवकाळी पावसाने मे महिन्यामध्ये सुरुवात केलेली होती। अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये प्रचंड पडलेला होता। भरपूर शेतकरी बांधवांचं कांदा पीक या ठिकाणी जमीनोस्त झालेलं होता, गहू पीक वाकलेलं होता। यासोबत शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या पिकांचं नुकसान सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं होता। याच पद्धतीने 2026 सालामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस येईल, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होते। सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं की 2026 सालामध्ये प्रचंड पाऊस पडेल, अवकाळी पाऊस पडेल, मान्सून पाऊस पडेल, परंतु हवामान खात्याकडून 2026 सालामधील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन अंदाज देण्यात आलेला होता। तर तो अंदाजमध्ये अल निनो सक्रिय झालेला आहे, सुपर अल निनो सक्रिय झालेला आहे। त्यामुळे 2026 सालामध्ये दुष्काळ पडेल, 2026 सालामध्ये पाऊस
पाऊस पडणार नाही, तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर या 2026 सालामध्ये आता दुष्काळ पडणार आहे की नाही याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हवामान खाते असतील, पंजाब डक साहेब असतील, यासोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, तर या तिघांमध्ये या ठिकाणी बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमधून ऑफिशियल पद्धतीने एक बातमी सर्व शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही, काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती ओढवणार आहे आणि शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पेरण्या फेल जातील, काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सरकारकडून देण्यात आलेली होते। तर काही जिल्ह्यांमध्ये छावण्या करावी लागतील, परंतु शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही याची माहिती आता आपण पाहून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांना, पंजाब डक साहेबांचा अंदाज 100% बरोबर असतो। त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी अंदाज दिलेला होता, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सरकारवरती न विश्वास ठेवता पंजाब डक साहेबांवरती विश्वास ठेवलेला होता आणि पंजाब डक साहेबांचा अंदाज 100% खरोखर ठरलेला होता। त्याच पद्धतीने आता शेतकरी बांधवांनो, पंजाब डक साहेबांनी एक नवीन अंदाज दिलेला आहे, तर तो अंदाज म्हणजे पाऊस आता थांबणार आहे। बघा, मान्सूनच्या पावसाने झलक दाखवलेले होते, परंतु मान्सूनचा पाऊस झलक दाखवून गायब झालेला होता। हा मान्सूनचा पाऊस कशामुळे गायब झालेला होता, मान्सूनचा पाऊस पडणार आहे की नाही याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, तुम्हाला सुद्धा समजून जाईल की मान्सूनचा पाऊस कशा पद्धतीने पडणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही पेरण्या करायच्या आहेत याविषयी माहिती देत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, अल निनो सक्रिय झालेला होता, सुपर अल निनो सक्रिय झालेला होता, त्यामुळे दुष्काळ पडणार अशा प्रकारचे चिन्हे दिसत होते। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी पाऊस पडलेला नसला तरी पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडलेला होता। परंतु पाऊस पडल्यानंतर आता परत एकदा अशी बातमी समोर आलेली होती, तर ती बातमी म्हणजे पाऊस बंद होणार आहे। शेतकरी बांधवांना पेरणीची घाई करू नका, पेरण्या फेल जातील, बियाणे फेल जातील, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती। त्यामुळे शेतकरी बांधव संभ्रमामध्ये पडलेले होते। शेतकरी बांधव आमच्याकडे विचारपूस करत होते की आम्ही पेरणी करायची की नाही, आमची पेरणी फेल जाईल की काय, आम्हाला दुबार पेरणी करावी लागू शकते का, अशा प्रकारची विचारपूस भरपूर शेतकरी बांधवांनी केलेली होती। तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पेरण्या फेल जातील की काय, तुम्हाला पेरणी कधी केली तर फायदा होईल, पेरणी करायची आहे की नाही याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, या ठिकाणी तुम्ही पावसाची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, तुम्हाला सविस्तर पद्धतीने सर्व माहिती आता समजून जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडलेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार, काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पाऊस पडलेला आहे, परंतु शेतकरी बांधवांना चिंता आहे की आता सध्याच्या स्थितीला पाऊस पडलेला आहे, परंतु आम्ही शेतीमध्ये बियाणे टाकल्यानंतर पाऊस पडेल का, अशा प्रकारची विचारपूस शेतकरी बांधव करत होते। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नाही, कारण आता मान्सूनचा पाऊस परत एकदा दाखल होणार आहे। या ठिकाणी पंजाब डक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही पेरणी करू शकता। ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस या ठिकाणी पेरणीयोग्य पडलेला असेल त्या शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे। बघा, रिस्क घेतल्याशिवाय काहीही होत नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनो एकदा तुम्ही रिस्क घ्यायची आहे, कारण पहिला पाऊस पडलेला आहे। पहिल्या पावसामध्ये आपण पेरणी करत असतो, सरासरी 1 फूट खाली या ठिकाणी पाणी पोचलेलं आहे का ते सुद्धा तुम्ही जमिनीमध्ये तपासायचं आहे, अनंतर पेरणी करायची आहे।